नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या भटका प्रदीप या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज निघालोय, झाली दिवाळी, सगळे गेले जिकडं तिकडं, म्हणलं आपण पण कल्टी द्यावा आता. तर चला, आज आहे आपली पुणे रिटर्न ट्रिप. सो चला मग जाऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मोटो ब्लॉगिंगचे मजे घ्या. चलो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भन्नाट मजा येईल, तुम्हाला एक्सपिरियन्स बघता येईल. मी मजे करतो, तुम्ही व्हिडिओ बघून मजे करा. आता आपण पडलोय लातूरच्या बाहेर. लातूरमध्ये आपल्याला जाम लागलं होतं मोकार, त्यामुळं आता पडलोय बाहेर. आता वाजलेत ऑलमोस्ट 11:30 पावणे 12 झालेत. बघू आता, जेवढं लवकर जाता येईल आपल्याला तेवढं लवकर जाऊया आपण. तर आपल्याला पेट्रोल बी टाकायचे, पेट्रोल संपलंय, बघू शकता. जाऊ पंपावर पेट्रोल टाकू मस्त तास. पेट्रोल टाकलं की टेन्शन नाही काय, सुनसान. फुल करा, फुल करा. तर मग 1050 बसले. ऑनलाईन आहे ना? ठीक आहे, आपण पेमेंट करू. तर चला, आता पेट्रोल भरले आपण, फुल केले, तर काही टेन्शन नाही. आता फक्त आपल्याला हवा भरायचे, हवा भरू आणि डायरेक्ट कल्टी देऊ. आता हवेचं बघू कुठं भेटेल काय माहिती. रनिंगमध्ये भेटेल कुठं, तर मुरुडच्या आसपास भेटेल आपल्याला, नाही तर अलीकडे तरी भेटेल. भरून कल्टी देऊ डायरेक्ट. रोड बी नंबर 1 आहे म्हटलं, आपला विषय क्लोज हो. नुसतं दनात राहायला लागले, सुट्टीत नाही, काम चालू आहे तसं. आपली गाडी बी 1 नंबर आहे, त्यामुळे विषयच नाही हो, ऑफ रोड आहे. दुसरी जर गाडी असली स्प्लेंडर किंवा साधे, संपला विषय. मग खड्ड्यात गेली की टायर एकीकडे, बॉडी एकीकडे, विषय क्लोज. काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. इथल्या शॉर्टकटनं जाऊ, ही मुरुडच्या पुढे निघते मधून. ही पण जाते इकडं, बाहेरून जाण्यापेक्षा मधल्यामधून कट. हां हां, चला असं मधून कल्टी देऊ आपण. किती मस्त वाटायला लागले, गार झाड आहेत. इथं थोडा पट्टा आहे, मस्त झाड आहेत. आता आहे आपण खुर्डवाडीमध्ये. जाताना बी इथंच नाश्ता केला होता. बघ की जरा, लई येड्या बोडायची बाबा, 4 व्हीलर आली बघा नात, काही नाही. त्याचं कुठं तर नाश्ता करू, भूक लागली, जेवाय भेटलं जेवू. बघू काय करायचं काय नाही. बरं, इथं काहीतरी खावं लागेल, मोकार भूक लागली आता. चला, आता झाली पोटपूजा मस्तपैकी. चायनीज दाबले, लस्सी पिली, बरेच नियोजन झाले. तर निघू खुर्डवाडीहून डायरेक्ट. जेवढं लवकर कव्हर करता येईल तेवढं करू. आता 3:30 पावणे 4च्या आसपास झालेत. अजून पुणे आहे इथून 180 किलोमीटर, 180-185 काय. चला, परत ट्रॅफिक लागणार आहे पुण्यात आपल्याला, लवकर जाऊ. म्हणजे आता ऊसाचं सीझन चालू होते, ऊस थोडी चालू होते. हे बघा, कारखाने थोडी जायला लागली. तर आता हे लागते तयारला, थोडी सगळी गोळा करून येऊ का. आता कारखान्याला जाणार, कारखान्या जिथं टाकल तिथं जावं लागतं यांना ऊस थोडीचं.
यायला स्पीड ब्रेकरनं तर वैताग दिलाय. असं 2 किलोमीटर गेले की स्पीड ब्रेकर आहे. त्याच्याऐवजी खड्डे आहेत तिथं व्यवस्थित ते करून घ्या, भरून घ्या. फक्त एकच लक्ष, हो अकाउंट भरायचं चांगला विषय. निधी मंजूर करून आणणे आणि अकाउंट भरणे. हो बघा कसला जुगाड आहे, बाज घेऊन जायला लागले. आता बाकी ते कसं जायचं येड्या बोर्डाचे बाबा. हे बघा आता तुम्हीच बघितलं की किती आलो आपण. एखादी किलोमीटर बी आणं स्पीड ब्रेकर आला लगेच. वैताग आला स्पीड ब्रेकरचा. समोर पालखी चालली आहे, त्यात थोडंसं जाम झालंय. वाईवारी सगळी. श्री स्वामी समर्थांची पालखी आहे. हायवेचं काम चालू आहे, खालून जावं लागायला. फर्स्ट क्लास धुळ एकदम. पाठीमागे जाम झालं तर काय करणार, ऑप्शन नाही. घेऊ इथून टोरी काढून आपण गाडी. हे बघा हा विषय क्लोज हो. 4x4 फुल राडा. चौघ आहेत सोबत, चौघ फुल राडा करायला लागले इथून तिथून. ए नोवा चल बाबा लवकर. आता जरा मोकळं वाटतं इकडे. बरे हायवेला जाऊ. खायला काहीच कमी नाही इकडे बाबा. पेरू, सीताफळ सगळं. पेरू निका निका माल आहे, लालगांड्या माल आहे. विशेष लोट हायवेला खायला काही कमी नसते. बाजूला शेतकऱ्याचा माल असते, शेतातून आणणार इकडे लावून. मंडळी मोकार जाम लागले. आता अवघड आहे जायचं, लय अवघड दिसायला लागेल. असंच आहे, पुण्यात आलं की घोडे लागते. ते ट्रॅफिक म्हणलं बघा, ट्रॅफिक असं जायचं. नंबर 1 ट्रॅफिक, नंबर 1. अजून आपण लोणी काळभोरच्या अलीकडेच आहे आसपास. 1.5-2 तास लागते वाटायला इथं ट्रॅफिक. बघू पलटी देऊ कोपऱ्या साईड लवकर लवकर. काढूया गाडी कुठून पण. तर जाऊ घरी लवकर, नाही तर अवघड दिसते वातावरण. लय ट्रॅफिक आहे. यायला लातूरून इथे यायला वैताग आला नाही बरं. इथली ट्रॅफिक बघितली इथल्या इथं वैताग येतो. असं त्याचा बी आनंद घेता आला पाहिजे ट्रॅफिकचा. मला ट्रॅफिक कमी व्हायचं काही नावच घेईना झाले. गाड्या टाकली खालून आपण, पर्याय नाही की. लय ट्रॅफिक मोठा. तरी तेच आहे आता शेवटी इथंच निघाला भाऊ. त्याला ट्रॅफिक काही पिच्या सोडणच कुठेही जावा. विषय उरुळीचे ट्रॅफिक. लोणी काळभोर उरुळी ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. सुट्टीत ना कुठून टाका. पलटी देऊ लवकर पट म्हणे. अडकलं की अडकलं मग. हे बाबा पिकअप उचल लवकर. महिंद्रा म्हणजे काही वडना झाले.
रे बाबा, थोडंसं बरं वाटायला आता. पुढे बी असले जाम बरोबर वाटायले थोडंसं. काय बोलत वाला गाडी चालवायला इथून तिथून सोबतच नाही, माझ्या पुढे आली एका पोटात आडवाडू. शाळा सुटल्या बाबा, सगळे घरी चालले. सध्या आम्हाला बघायचं भाई, फालतू राऊंड पडला आपल्याला. तिथूनच गेलो असतो बरं झालं. जाऊ द्या, घरी जाऊन पुढे फक्त पुढे जाऊन मागे जाऊन चुकाच नाही काही. बरी कुठे बी राहिली, पुढे बी राहिली तर आडवं पडून आपल्याला पडतं, मागे बी राहिली तर उडते मग आपल्याला. लय अवघड आहे हा पाकी परी. ताप देतो बाबा, काढलं की मधीची आली. कसं आहे आपला हत्यार, पण बी टाकायचं सुट दे. तर जागा भेटं ना, दुसरं काही नाही तर मग कुठून बी गेला असतं. पाणी कुठलं आलं बाबा इथं आता एवढं? तापच आहे, रगड पाणी आहे, रगड पाणी, चिखल, धुरळा, ट्रॅफिक, पद्धतशीर नियोजन झाले सगळं. चला रविवारी फिरायला गेलेले, माझ्यासारखे 8 दिवस राहून आलेले वापस रविवारी. असे जायत आता या जाममध्ये. पळ शेव घेऊन पळाला. खालून टाकावं लागेल आपल्याला, ऑप्शन मोफर जाममध्ये. पद्धतशीर खालीन टाकून निघून गेले बरं. वरून चांगलं जाम आहे याच्या. बरोबर वाटलं पुढे आलो शॉर्टकट मारून, काय नाही. आता आपण आलो आहो हडपसर. जरा बरं वाटाले. हडपसर म्हणजे पुण्यातच आहे आता. जरा मस्त वाटायला हडपसर आलो म्हणजे. ते आता आपल्याला एक अर्धा तास लागेल जायला पुढे. जाम असलं अर्ध्याचं एक बी होऊ शकतो. जाम लागला तर काय आपल्या हातात थोडी जाईल.